तर इथून क्षेत्ररक्षणासाठी झाला. तर चला जास्त वेळ न घेता लगेच आपण सामना सुरुवात करूया. कारण आपण पाहिलं 2 संघ क्वालिफाय झाले. मैदान क्रमांक 2 वरती आंबेगाव ब संघ क्वालिफाय झाला. तर मैदान क्रमांक 1 वरती आपण पाहिलं सर्फमित्र सफाळे हा संघ क्वालिफाय झाला. इथून आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. मात्र बघूया सुपर 8 साठी ही लढत आपण पाहणार आहोत. तर नक्कीच चला उशीर झालेला आहे. हे मॅच फिनिश करावी लागेल लवकरात लवकर. सामना आपण पाहिला तर 4 षटकांचा असेल. 2 सलामीचे फलंदाज चला आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सर्पमित्र सफाळे आणि एकीकडे आपण पाहत आहेत त्यांच्या विपक्ष आंबेगाव ब या 2 संघांमध्ये मॅच. सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यावेळेला सिद्धूला आपण पाहत आहे. आता एकीकडे आपण पाहू शकाल नक्कीच उमेश पठारी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. चेंज नाही आम्हाला बॉक्स खेळता आम्हाला बोलतो मी सांगू तुझा अभिला अभिला माझं नाव सांग बस जा अभिला सांग या. इथून जर आपण पाहिलं सामन्याला सुरुवात करायची आहे. यावेळेस आपण पाहू शकाल नक्कीच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकीकडे आपण पाहतात सिद्धू आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर उमेश पठारी. चला अंपायर चला एक पंच. चला पंच एक पंच पाहिजे. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस दीपेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. 2 पंच आपण पाहतात. एकीकडे आपण पाहू शकतो. चला सामना सुरुवात करत आहे. नक्कीच सुपर 8 साठी ही मॅच आपण पाहत आहेत. साईकला जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस सिद्धू नॉन साईकला आपण पाहिलं तर उमेश पठारी आणि दीपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस पाहिला चेंडूवरती आपण पाहिलं तर केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार षटकार आला. इथून आपण पाहिलं तर नक्कीच षटकार. सिद्धार्थ आपण पाहतात त्यावेळेस स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतात उमेश पठारी. काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. पहिला चेंडूवरती सिद्धू पवारच्या बॅटमधून आलाय षटकार आणि त्या षटकाराने धावसंख्येमध्ये बार 6 धावा धावफलकावरती. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी कारण जिंकलात तर टॉप 8 मध्ये प्रवेश कराल. इथून आपण पाहिलं तर कुठला संघ असेल जो टॉप 8 मध्ये प्रवेश करेल सर्पमित्र सफाळे की आंबेगाव ब या 2 संघांमध्ये. इथून मात्र काय कमालीचा चेंडू हाताळलाय. अप्रतिम चेंडू होता परंतु यावेळेस पंच आम्हाला दर्शवतात या खराब चेंडू आहे. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि आपण पाहिलं तर नक्की 74 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे
चुकी केले. सिद्धू पवार सारखा एक चांगला फलंदाज ज्याने अनेक मैदानं गाजवल्यात त्याचा झेल सांडणं हे महागात पडू शकतं. यावेळेस तुमच्याकडे ही संधी उपलब्ध करून दिली होती दीपेशनी की कुठेतरी हा विकेट महत्त्वाचा असेल आणि यावेळेस त्याच विकेटची झेल तुम्ही सांडलाय. इथून मात्र पहिलं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय आणि पॉवर प्लेचं बंधन आहे, परंतु इथून आपण पाहिला हा विकेटशी महत्त्वाचा होता, परंतु धावफलक आतापर्यंत चेक केलं तर नक्कीच जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. यावेळेस मात्र फटका फसलाय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच अमृत चेंडूच्या खाली येते, चुकी करणार नाही. मोठा विकेट, फलंदाज बाद. उमेश पठारी बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन डीजे. थँक्यू डीजे. तू झाडाखाली जो मुलगा उभा आहे ना मैदानाच्या आतमध्ये, आपण खाली बसा प्लीज. समोर एक तर बाहेर राहा नाही तर खाली बसा. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून पाहू शकाल मोठी विकेट्स. एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच उमेश पठारी महत्त्वपूर्ण सामना, त्यामध्ये मात्र बॅक टू द पवेलियन परतावा लागला आणि इथून आपण पाहिलं तर विकेटचा पतन. न्यू मॅन दाखल झालाय कल्पेशला आपण पाहू शकाल. कल्पेश सोनावणे यावेळेस मैदानाचा ताबा घेताना. इथून आपण पाहिलं तर चांगला विकेट्स महत्त्वाचा होता. अगोदर आपण पाहिलं सिद्धू पवारचा झेल कुठेतरी सांडला गेला. तदनंतर आपण पाहिलं यावेळेस मात्र उमेश पठारी थोडासा निराश स्वतःवर असेल, कारण या मॅचमध्ये मला खेळणं महत्त्वाचं होतं आणि त्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये मात्र कुठेतरी माझी विकेट ही पहिल्या चेंडूवर जाते आणि त्याच्या जागेवर आपण पाहिलं तर कल्पेश सोनावणे नवीन फलंदाज दाखल झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी बन्नाट वेग मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. एकंदरीत जर आपण पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि त्या डॉट चेंडू नंतर आपण पाहिलं कुठेतरी मात्र प्रेशर वाढेल, कारण पॉवर प्लेचं बंधन आणि त्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं फटका फसलाय पुन्हा एकदा. कल्पेश सोनावणे बॅक टू द पॅव्हिलियन, दुसरी विकेट गॉन डीजे. थँक्यू डीजे. न्यू मॅन दाखल झालाय कल्पेश सोनावणेच्या जागेवर. आपण पाहिला तुषार 07 नंबरचा फलंदाज आपण पाहतात. पहिलं षटक प्रगती पथावरती आणि आपण पाहतात दीपेशच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच 8 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. अप्रतिम गोलंदाजी आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना आपण नक्कीच पाहता येतं यावेळेस दीपेशला. अप्रतिम मात्र चेंडू हाताळले गेलेत. कुठेतरी आपण पाहिलं तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत 9 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. बघूया इथून गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतात अमृत आलाय आणि अमृतच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. यावेळेस बघूया कशा प्रकारची गोलंदाजी अमृतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत पाहायला 2 संघांमध्ये ही लढत, 2 संघांमध्ये संघर्ष, 2 संघांमध्ये झुंज पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहिलं आंबेगाव ब संघ आहे, तर एकीकडे सर्पमित्र सफाळे. आजच्या दिवसातले हे टॉप 16 मध्ये गेलेले क्वालिफायचे दोन्ही संघ आज एकमेकांशी भिडतात टॉप 8 मध्ये जाण्यासाठी. यावेळेस 2 महत्त्वाचे विकेट जर आपण पाहिले तर नक्कीच आपण पाहिलं उमेश पठारी आणि कल्पेश सोनावणे हे 2 फलंदाज बाद झाले. यावेळेला हलक्यात आणि खेळला चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचाही कॉल केला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. इथून आपण पाहिलं तर पाहता 2 धावा ह्या परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत 11 या आकड्यावरती.
दुसरं षटक आपण पाहतात प्रगती पथावरती आहे आणि धावफलक आतापर्यंत जर चेक केलं तर नक्कीच 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण सिद्धू पवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे इथून नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल. यावेळेस अमृत एक चांगला गोलंदाज आहे, यामध्ये काही शंका नाही. यावेळेस उद्ध्वस्त अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस विकेटचं पतन गॉन डीजे. थँक्यू डीजे. न्यूमॅन दाखल झालाय. यावेळेला तुषारच्या जागेवर नितेशला आपण पाहतोय. तर बघूया इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस अमृत गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्या अमृतकडे आपण जर पाहिलं तर क्षमता आहे, तर त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय. एक जुना खेळाडू आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने मात्र पाहिलं तर एक तजुर्बा आहे. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाले. एकंदरीत पाहिलं धावफलक जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. नक्कीच चांगला खेळून काढला या चेंडूला. नितेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला आपण पाहिलं दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळालंय. कुठेतरी आपण पाहिलं तर सिद्धू पवार सारखा एक चांगला फलंदाज. यावेळेस मोठा फटका, परंतु फटका एक इथून पाहिलं तर कमालीचा फटका होता, परंतु यावेळेस अप्रतिम झेल. कौतुक करावा लागेल दीपेशचा. मॅच विनर हा झेल असा म्हणू शकाल आपण, कारण यावेळेला काही कमालीचा झेल झालाय. विकेटचं पतन सिद्धू पवार गॉन डीजे. थँक्यू डीजे न्यूमॅन. पवनला आपण पाहता यावेळेला सिद्धूच्या जागेवरती. महत्त्वाचे जे विकेट्स होते ते मात्र यावेळेस उडवल्यात. एकीकडे आपण पाहिलं नक्कीच इथून पाहिलं तर कल्पेशलाही बाद केलं. त्यानंतर आपण सिद्धू पवारला परतावं लागलं. त्यानंतर आपल्याला नक्कीच उमेश पठारीला परतावं लागलं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी होती, चांगला प्रयत्न होता कैलास काकाड आपण पाहतायत, परंतु इथून एक धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या एकने पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया काय असेल मात्र या मॅचचा निकाल. कारण एकंदरीत आपण पाहिलं टॉप 16 गेलेले हे 2 संघ आज सुपर 8 मध्ये जाण्यासाठी लढतायत एकमेकांशी. यावेळेस तेज थर्रार खोलवा टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी अमृतच्या माध्यमातून. षटक समाप्त. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस पुढील गोलंदाज जर आपण पाहिलं तर नक्कीच कैलास काकाड यावेळेस गोलंदाजी मार्गवरती. एक चांगला खेळाडू आपण पाहतायत. यावेळेस नक्कीच बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यातून आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या एकने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून मात्र डॉट चेंडू आलाय. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी आंबेगाव संघ मात्र अप्रतिम खेळी साकारतोय. यावेळेस सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला. या तिसरं षटक प्रगती पथावरती आणि अप्रतिम गोलंदाजी. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू. इथून आपण पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फसवलं गेलंय.
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते कैलास काकडच्या माध्यमातून. आणि यावेळेस कुठेतरी नितीश मात्र थोडासा बीट झाला फलंदाज. यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळाला. आत्तापर्यंत पाहिलं तर कैलास पहिला चेंडू 1 धाव परिपूर्ण झाली. तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट चेंडू पाहायला मिळाला. इथून मात्र एखाद 2 मोठा फटका महत्त्वाचा असेल कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथून जर आपण जिंकलात तर नक्कीच आपण टॉप 8 मध्ये प्रवेश कराल. कारण टॉप 8 मध्ये प्रवेश केलेले संघ जय बजरंग सातपाटी आणि आपण पाहिलं सातिवली संघ, हे 2 संघ आपण पाहिले तर नक्कीच टॉप 8 मध्ये प्रवेश केलेले संघात. यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या परिपूर्ण करताना दिसत आहेत. धावसंख्येमध्ये भर. धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आंबेगाव ब च्या विरोधामध्ये 30-35चं टार्गेट तरी तुम्हाला सेट करावा लागेल. कारण त्या अनुषंगाने तुमच्याकडेही चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्या धावा बनवल्या जातील का? तिसरं षटक प्रगतीपथावरती 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं इथून मात्र 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि कैलास काकडला आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर नक्कीच मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून डॉट चेंडू आलाय. षटक समाप्त. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीमागे 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक असेल. बघूया कोणाच्या माध्यमातून हाताळला जाईल. येईल पुढील गोलंदाज. देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस बघूया पुढील गोलंदाज. विजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. धावफलक आपण पाहिला तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि शेवटचा आणि अंतिम षटक असेल. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू होता, परंतु पंच दर्शवतात खराब चेंडू, वाईटचा इशारा हा आमच्यापर्यंत पोहोचलाय. आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18 झाले असं काउंट करत नाही ना, मग राहून जाते. यावेळेस आपण पाहिला काय कमालीचा फटका. चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय षटकार 6. डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस षटकाराला चला बॉल द्यायचा आहे. वळूया पुढच्या चेंडूकडे. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आपण पाहिलं षटकार पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू सीमा रेषा क्लिअर. आलाय षटकार. इथून पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती केलंय प्रहार. आले बॅक टू बॅक 2 षटकार. नितीश नावाचे ब्रँडेड षटकार. डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 30 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. 30 धावा मात्र. आता मात्र धावफलक फायटिंग स्कोर पाहायला मिळतोय. कुठेतरी 2 चेंडूंवरती प्रहार केले गेले. थोडासा महागडा ठरतोय विजय. नावात विजय आहे, परंतु आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हा प्रश्न आहे. यावेळेस बघूया काय असेल निकाल. अजूनही 4 चेंडू शेष. यावेळेस ऑन फायर झालाय नितीशला आपण पाहतात. इथून मात्र आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पंचांकडे वाईटची दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू. इथून कमबॅक केलं गेलंय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. येणाऱ्या 3 चेंडूंमागे मोठा फटका पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. यावेळेस मात्र बघितलं तर
नक्कीच एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचाही कॉल असेल का बघूया, परंतु आपण पाहू शकाल यावेळेला दुसरी धाव घेण्याच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. पवन बॅक टू द पॅव्हिलियन आणि इथून पवनला परतावं लागेल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर नक्कीच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. न्यू बॅटर आपण पाहिलं तर नयन यावेळेला 33 नंबरचा हा न्यू फलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत आपण पाहिलं आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला, अजून 2 चेंडू शेष. परंतु बघूया नितीशच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का, यावेळेस तो फटका पाहायला मिळतोय का आपण बघूया. हे 2 चेंडू अजूनही शेष आहेत. आता मात्र थोडासा महागडा ठरलाय, परंतु कुठेतरी कमबॅक करेल आणि कुठेतरी केला. मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस 2 चेंडू निर्णायक ठरतील का बघूया. यावेळेस चांगला फटका आलाय. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल. 1 बाउन्स क्लिअर करेल का. यावेळेस 1 बाउन्स करतोय क्लिअर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषा पार आलाय. चौकार 4 टीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया इथून काय असेल ह्या मॅचचा निकाल. मात्र नक्कीच बऱ्याच खोला टप्प्याचा चेंडू, चांगला फटका होता. चेंडू एसटीला जाऊन लागला. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल असेल बघूया. इथून आपण पाहू शकले एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय आणि दुसऱ्या धावेला गडी बाद. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 37 टू विन. सदोतीस धावेचं टार्गेट सेट केले गेले. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 24 आणि 24 चेंडू मागे 37 धावेची गरज, ते म्हणजे आंबेगाव ब संघाला. धन्यवाद. या ठिकाणी संदेशजी पाटील आपण व्हॉइस ऑफ सपाळे ऐकला. इथून प्रथम या ठिकाणी सर्पमित्र सपाळे संघाने 36 धावा जमवल्या गेल्या. 37 धावांचं लक्ष हे समोर असेल. इथून काटुकी टक्कर, कडवी लढत पाहायला मिळेल. कडवा संघर्ष आणि संघर्षाची पराकाष्ठा कशी असावी हे मात्र नक्की दर्शवेल. कारण की जो संघ विजय होईल थेट या ठिकाणी सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. बेस्ट ऑफ लक असेल या ठिकाणी. आंबेगाव ब संघ तर एका बाजूला सर्प मित्र सपाले, दोन्ही संघामध्ये या ठिकाणी सामना रंगतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 36 धावा जमवल्या गेल्या आणि काही फलंदाजी साकारली गेली. त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये त्या ठिकाणी नितेश या फलंदाजाने आणि नक्कीच 2 षटकार जरूर पाहायला मिळाले आणि तेच नक्कीच टर्निंग पॉईंट ठरतील का हेही देखील प्रश्नचिन्ह आहे. अमृत दांगडा या ठिकाणी एका बाजूला कैलास काकड तर एका बाजूला अमृत दांगडा आहे. एका बाजूला कल्पेश सोनावले
हा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल जरूर. एका बाजूला कैलास काकड आहे आणि नक्कीच एक मोठा फलंदाज पाहायला मिळतोय. तर एका बाजूला गोलंदाज कल्पेश सोनावणे आहे. 37 धावांचं लक्ष्य हे समोर असताना कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हेही देखील मात्र पाहिलं जाईल. येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्की दर्शवेल. जो जिता वही सिकंदर. कारण की सुपर 8 मध्ये कोणता संघ मात्र दरवाजा ठोठावेल हेही देखील मात्र प्रश्नचिन्ह आहे. इथून गोलंदाज कल्पेश सोनावणे बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये इथून मात्र पाहायला मिळेल. इथून पहिलाच बॉल कल्पेश सोनावणे बॉलिंग ट्रॅकवरती. तर एका बाजूला कैलास काकड. पहिलाच बॉल काय जबरदस्त अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरला वन बाउन्स टू बाउन्स कार्पेटला रोल करत चेंडू आलाय सरळ सीमा रेखा बार. चौकार 4 गॉन. आणि हा महत्वाचा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज कल्पेश सोनावणेचा. आणि महत्वाचा सामना आहे. महत्वाच्या सामन्याला महत्वाची फलंदाजी करावी लागेल हेही देखील मात्र देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच कान मंत्र त्या ठिकाणी दिला जातोय. या ठिकाणी उमेश पठारी सफाल एक्सप्रेस पाहायला मिळेल. तर एका बाजूला आंबेगाव एक्सप्रेस पाहायला मिळतोय कैलास काकड. इथून काटोकी टक्कर कडवी लढत कडवा संघर्ष. जो जिता वही सिकंदर. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश सोनावणे. तर एका बाजूला कैलास काकड. यावेळी सलवार पद्धतीने सेट आउटचा फटका पाहायला मिळाला. सिद्धू पवार त्या ठिकाणी 30 सर्कलला चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. पहिलं षटक आहे प्रगती पथावर. 2 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला तर 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश सोनावणे. तर एका बाजूला अमृत दांगडा. शॉर्ट अप लाईन चेंडू. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून कार्पेटला रोल करत दन 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 त्या ठिकाणी तिथून चेंडू थोडा थांबला गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. या दुहेरी आकड्याने फ्लाय होताना धावफलक जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतून मात्र चांगली फलंदाजी साकारली जाते आतापर्यंत अमृत दांगडा. तर एका बाजूला कैलास काकड. हे 2 बॅटल पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. सर्पमित्र सफाळे. तर एका बाजूला आंबेगाव ब संघ. इथून मात्र जबरदस्त. इथून जर हुकला तो संपला हे मात्र नक्की दर्शवेल. पुन्हा एकदा कल्पेश अक्रॉस द लाईन बॅकेट एरियाला. इथून मात्र फक्त हलवार पद्धतीने कार्पेटला रोल करत एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून मात्र क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत इथून या 3 धावा परिपूर्ण होतील. या तिहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. महत्वाचा सामना आहे. इथून जर विजयी संघ झाला तर नक्कीच मात्र सुपर रेट मध्ये प्रवेश करेल. 37 धावांचं माफक लक्ष असताना एक संयमी खेळी करत असताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून हे 2 फलंदाजी मात्र फलंदाजी करतायत. कारण की महत्वाचा सामना आहे. जबाबदारी घ्यावी लागेल. कैलास काकड. तर एका बाजूला अमृत दांगडा आहे. कल्पेश सोनावणे गोलंदाजी ट्रॅकवरती. शॉर्ट अप लेन चेंडू. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन. 1 बाउन्स क्लिअर करेल कैलास काकड नावाचा ब्रँडेड. चौकार 4. इथून हा महत्वाचा चौकार. या चौकाराने धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. कारण की म्हणतात ना ज्या बॅटने तुम्हाला नाव दिलंय त्या बॅटवरती ताबा ठेवणं तुम्हाला खूप महत्वाचं असेल. कारण की म्हणतात ना पेन्शन्स ऑफ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा घटक आहे. यावेळेस मात्र तेज थर्रार भन्नाट वेग पाहायला मिळालाय. इथून मात्र डॉट बॉल आलाय. इथून 1 षटकाचे होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 रन. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 23 धावेची गरज असेल.
18 गेंदे शेष. चला थोडंसं स्पीडअप करा, घाई करा मित्रांनो, कारण की काही वेळातच आपण पाहिला तर अंधाराचं साम्राज्य सामोरं जावं लागेल. सिद्धू पवार आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गतीचा रफ्तार रफ्तार की सौदागर हा गोलंदाज पाहायला मिळतोय सिद्धू पवार. तर एका बाजूला अमृत दांगडा हा बॅटल पाहायला मिळतोय. इथून येणारे चेंडू असतील 18 चेंडू 23 धावेची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धू पवार. यावेळेस हलवार पद्धतीने मात्र चेंडूला स्लाइस करण्याची इरादे स्पष्ट आणि तो मानस, तो मानकवडा आणि तो मनसोबा त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. डॉट बॉल. इथून येणारे चेंडू असतील 17 आणि 23 धावेची गरज आहे. 17 चेंडू 23 धावा. यावेळेस टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण केली गेले. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. इथून येणारी चेंडू असते 16 चेंडू आणि 22 धावेची गरज. 16 गेंदे शेष 22 रनों के दरकार. गोलंदाज सिद्धू पवार. तर एका बाजूला कैलास काकाड. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन. सफल एक्सप्रेस आहे तर एका बाजूला आंबेगाव एक्सप्रेस. यावेळेस क्लीन बॉल, रायझिंग क्रॅकिंग डिलिव्हरी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. कैलास काकाड बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून मात्र नक्कीच विकेटचं पतन झालंय. मोठा गडीगारद होत असताना कैलास काकडच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. चला जास्त टीम मिटिंग नका करू प्लीज, थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण की थोड्याच वेळात अगदी काही क्षणातच आपण पाहणार आहोत अंधाराचं साम्राज्याला सामोरं जावं लागेल. इथून येणारे चेंडू असतील 15 चेंडू आणि 22 धावेची गरज. 15 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 15 गेंदे शेष 22 रनों की दरकार. इथून 15 चेंडू 22 धावा. नवीन फलंदाज दीपेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सिद्धू पवार. त्यापर्यंत पलटवार केला या गोलंदाजाने. यावेळेस मात्र खराब चेंडू डायरेक्ट हिट झाली होती, तर मात्र इथून मात्र एक्स्ट्रा धावा खर्च करतील, कारण की इथून मात्र एक्स्ट्रा धावा खर्च होतील आणि ह्या महत्वाच्या धावा असतील. काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. इथून एकंदरीत 3 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळतील. 22च्या माध्यमातून 3 धावा आणि या तिहेरी आकड्याने धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त खेळी करत असताना 2 एक चांगले रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून या 3 धावा परिपूर्ण केल्या. जिथे 1 धाव होती तिथून मात्र या एक्स्ट्रा 2 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच या महाग ठरतील. हे मात्र येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्की दर्शवेल. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धू पवार. यावेळेस रायझिंग अट्रॅक्टिंग डिलिव्हरी. इथून प्रत्येक डॉट बॉल पाहायला मिळतोय, पण तितकंच थोडासा श्रीरक्षक बीट होताना पाहायला मिळतोय. यस 22च्या माध्यमातून 1 धाव परिपूर्ण केली जाईल. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 धावेची गरज असेल विजयासाठी. इथून येणारे चेंडू असतील 13 आणि 18 धावेची गरज. 13 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 13 गेंदे शेष 18 रनों की दरकार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी. यस मात्र डॉट बॉल आलाय. इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. चला लगेच गोलंदाज तयार ठेवायचा आहे. 12 चेंडू 18 ची गरज असेल. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. जो जिका वही सिकंदर. इथून 12 चेंडू आणि 18 ची गरज आहे. उमेश पठारीला मात्र प्रमोट केलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती आणि चांगला गोलंदाज देखील आहे. सफाले गावातून जरूर बिलॉंग करत असताना एक मोठं नाव आहे सफाले विभागामध्ये आणि तोच गोलंदाज उमेश पठारी. तर एका बाजूला अमृत दांगडा हा मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. 12 चेंडू 18 ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न
यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय आणि प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल. इथून 11 चेंडू आणि 18ची गरज आहे. 11 चेंडू आणि 18 धावेची गरज. 11 चेंडू आणि 18ची गरज असेल. जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. यावेळेस अप्रतिम हलवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळेल. फलंदाज बाद अमृत दांगडा बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉड. इथून मात्र सामन्याचं चित्र बदलत आहे. 10 चेंडू आणि 18ची गरज असेल. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत प्रवीण आलाय नवीन फलंदाज. फलंदाजी मार्क वरती 10 गेंदे शेष 18 रनों की दरकार. तितकाच चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय त्या ठिकाणी उमेश पठारी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. 10 गेंदे शेष 18 रनों की दरकार. सामना दोन्ही संघाकडे अजून आतापर्यंत पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 18ची गरज आहे. 10 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. खोलबल टप्प्याची लेंथ लाईन लीडिंग एज पाहायला मिळाली. फंबल झाली जरूर. एक धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून मात्र 9 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. 9 चेंडू आणि 17ची गरज. 9 चेंडू 17 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती उमेश पठारी. तर एका बाजूला दीपेश. यावेळेस स्पीड हिटचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल ठरेल का? फंबल झाली त्या ठिकाणी. इथून चेंडू सरळ कार्पेटला रोल करत जरूर गेलाय. इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल का? आणि यस इथून मात्र 4 धावा परिपूर्ण पाहायला मिळतील. आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. इथूनही अजूनही 8 चेंडू आणि 13ची गरज असेल. 8 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 8 गेंदे शेष 13 रनों की दरकार. आठ चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश पठारी. गोलंदाजी ट्रॅक वरती. तर एका बाजूला दीपेश. यावेळेस मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. इथून 7 चेंडू आणि 12ची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त सामना रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 12ची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. काही सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 12ची गरज. रिबसचा टेम राहिला होता त्या ठिकाणी. इथून डॉट बॉल आलाय. इथून 6 चेंडू आणि 12ची गरज असेल. चला लगेच न्यूमॅन गोलंदाज तयार ठेवायचा आहे. 6 चेंडू 12ची गरज आहे.
इथून मात्र 6 चेंडू आणि 12ची गरज असेल. 6 गेंदेसेस 12 रनों की दरकार. 6 चेंडू आणि 12ची गरज असेल. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना आहे. गोलंदाज तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती. रेबेल साक्षरचा लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. इथून 5 चेंडू आणि 12ची गरज असेल. 5 चेंडू आणि 12ची गरज. 5 चेंडू 12 धावा. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा लावून अपील. फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद. त्या ठिकाणी दीपेशच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. इथून मात्र 4 चेंडू आणि 12ची गरज असेल. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तुषारने आतापर्यंत प्रभावित केलं. त्याच्या गोलंदाजावरती अधिराज्य गाजवलं गेला आणि तोच गोलंदाजी मार्क वरती तुषार. तर एका बाजूला राहुल. स्विच हिटचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू आलाय सरळ सीमारेखा पार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. इथून 3 चेंडू आणि 6ची गरज असेल. 3 चेंडू 6 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना आहे. इथून 3 चेंडू आणि 6ची गरज असेल. 3 चेंडू आणि 6ची गरज असेल. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. तीन चेंडू 6ची गरज. गोलंदाज तुषार. तर एका बाजूला राहुल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. यस विकेटचं पतन होईल. त्या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इथून 2 चेंडू आणि 6ची गरज असेल. नवीन फलंदाज विजय आलाय. दोन चेंडू आणि 6ची गरज असेल. दोन चेंडू 6 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू आणि 6ची गरज. यावेळी मात्र ट्रम लाईनच्या बाहेर आहे. इथून वाईट बॉल आलाय. इथून 2 चेंडू आणि 5ची गरज. 2 चेंडू आणि 5ची गरज. 2 चेंडू 5ची गरज असेल. दोन चेंडू आणि 5ची गरज. यावेळेस मात्र
इथून एक चेंडू आणि 5 ची गरज असेल. एक चेंडू आणि 5 ची गरज. इथून जर चौकार आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एक चेंडू आणि 5 ची गरज आहे. काही सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 5 ची गरज आहे. एक चेंडू 5 धाबा हे सामन्याचं समीकरण. तुषार आहे गोलंदाज ट्रॅक वरती. यावेळेस मात्र लवर फुट हाताळला गेला. जरूर या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन सर्पमित्र सपाली संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. अँड हळद टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. आंबेगाव ब संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, सहभागी झालात, खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदातर्फे आभार. इथून प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर नितेश